नमस्कार, अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार बीटरूट कटलेट. रेसिपीला सुरुवात करू. हे 2 बीट घेतलेले आहेत आणि एक बटाटा घेतलेला मिडियम साईजचं आहे. दोन्हीचे साल काढायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कुकरमध्ये टाकून घ्यायचं. कुकरमध्ये लो टू मिडियम गॅसवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. पाणी थोडंसं टाकायचं त्यामध्ये आणि चांगलं शिजवून घ्यायचं. शिजून थंड झालं की त्याला मॅशरने मॅश करून घ्यायचं. असं मुलाचं बीट खायला कंटाळा करते तर मग असं कटलेट करायचं. कटलेट केलं की खूप छान लागतं आणि खमंग पण होतं आणि कुरकुरीत असं कटलेट मुलांच्या टिफिनसाठी पण खूप छान आहे. एक शिमला मिरची घेतली छोटी बारीक कापून टाकायची. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या काय ठेसा करून घ्यायचं. त्याला एक छोटा अर्धा चमचा तिखट टाकले. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. 1 चमचा धनिया पावडर, 1 छोटा चमचा जिरा पावडर टाकायची. कोथिंबीर टाकायची त्यामध्ये आणि 4 ते 5 चमचे पोहे घेतलेले आहेत. हे कांदा पोहेचेच पोहे येतं. अशी पावडर पोह्यांची करून घेतली म्हणजे पूर्ण बटाट्यामधलं बीटमधलं पुरं पाणी ॲब्झॉर्ब करून घेते. असं पूर्ण ॲब्झॉर्ब करून पाणी घेतलेलं आहे. ह्याला पाणीची काही गरज लागत नाही आहे. आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे असे कटलेट करायचे. दोन्ही बाजूकून असं रवा लावून घ्यायचा. रवा लावल्यामुळं कुरकुरीत असे कटलेट येतं. आणि रवा कोणताही घेऊ शकता, बारीक मोठा कोणताही घेतलं तर चालतं. पूर्ण कटलेट आता असे करून घेतले तर रवा लावल्यामुळं दिसायला पण खूप छान होत येतं आणि कुरकुरीत पण होत येतं. एका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकायचं. तेल गरम झालं की लो टू मिडियम गॅसच ठेवायचा, मोठा गॅस करायचा नाही. त्यावरतीच मी शालो फ्राय करून घेणार आहे. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. असे चांगले दोन्ही बाजूकून खरपूस शेकून घ्यायचे. असे कटलेट केले खूप छान लागतं चवीला. आणि काही नसलं चटणीसोबत खूप छान लागतात, पण चटणी जर नसेल तरी खूप चवीला बाहेर लागतं. आणि तुम्हाला शिमला मिरची नसेल, आवडत नाही टाकलं तरी चालतं, ऑप्शनल आहे. दोन्ही बाजूकून छान असे खरपूस शेकून घ्यायचे. किती मस्त झालेत कटलेट. 8 ते 9 मिनटामध्ये दोन्ही बाजूकून ह्याचं सगळे कटलेट आज असेच करून घ्यायचे. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा.